मुरबाड बस स्टँडवरील दागिन्यांच्या चोरीचा उलगडा, महिला आरोपी ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी। मुरबाड बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेत करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखा यांनी यशस्वी उलगडा केला। 21 डिसेंबर 2024 रोजी तक्रारदार सारिका संजय गुडे, राहणार उंबरपाडा या मुरबाड बस स्टँडवर सरगावकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना गर्दीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरी केले होते। या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वाढत्या चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। गुप्त बातमीदारांची मदत, CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे महिला आरोपी लक्ष्मण किसन जाधव, राहणार भांडूप, मुंबई हिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आले। दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून 9 तोळे 1.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास मुरबाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे हे करत आहेत। न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, मुरबाड।